बातमी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा हा व्हिडिओ आहे। जालन्याचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवेंना भेटायला आले होते आणि या भेटीवेळी दोन्ही नेते फोटो काढण्यासाठी उभे होते। यावेळी एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिला, मात्र दानवेंनी लाथ मारत या कार्यकर्त्याला बाजूला केलं। नाना पटोले यांनी अमित शहांवर जोरदार टीका केली आहे। अमित शहांचा जन्म देखील झाला नव्हता तेव्हापासून काँग्रेस अस्तित्वात आहे। देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेस होती, अमित शहा तुम्ही नव्हतात असं म्हणत नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। और काँग्रेस आज नाही आहे या देशात, तुझा जन्म नव्हता ना तेव्हापासून काँग्रेस आहे। या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेस होती, तुम्ही नव्हतात। या काँग्रेसच्या बद्दल रोज शिवा देऊन तुम्ही सत्तेमध्ये आलात। तुम्हाला बहुमताचं सरकार या देशामध्ये दिलं। काळा धन आणू, 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू, कुठे गेले? पुण्यात वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी भाऊ कदम यांनी हजेरी लावली। यावेळी प्रचार फेरीतही भाऊ कदम सहभागी झाले होते। या लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी अनेक बहिणींनी गर्दी केली। ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्यावर टीका केली आहे। ज्यांनी कामं केली आहेत त्यांनी जरूर बॅनर लावावेत, मात्र ज्यांनी कामच केलं नाहीये त्यांना लोक नाकारणारच असा टोलाही त्यांनी लगावला। गोंदिया विधानसभा क्षेत्रात ओबीसी चेहरा म्हणून बालू लिचडे हे निवडणूक लढतायत। त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी बैठका घेत प्रचार करत ओबीसींचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दौंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी दौंड पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांशी संवाद साधला। यावेळी प्रवाशांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या। येत्या काळात दौंड पुणे दरम्यान अनेक कामं मार्गी लावण्याचं आश्वासन राहुल कुल यांनी प्रवाशांना दिलं। 1,500 रुपयात तुम्ही तुमचं मत विकणार का असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी लाडकी बहिणी योजनेवर टीका केली आहे। महिलांच्या मारेकऱ्यांना लाडके भाऊ समजू शकता का असा सवालही ठाकरेंनी केलाय। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत। ऐरोली मतदारसंघात मतदान केंद्राचं नाव आणि पत्ता मिळवण्यासाठी QR कोड विकसित करण्यात आलाय। त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणं सोपं होणार आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा नाना पटोले यांनी केलाय। प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमतावर प्रधानमंत्री होते असा आता मात्र कुबड्यांवर त्यांची कारकीर्द सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। या मेळाव्यात उबाठाच्या रितेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे। महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रात आहेत। त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपुरातल्या चिमूर इथे सभा होणार आहे। पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल आणि त्यानंतर दुपारी सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये मोदींचा रोड शो होईल। यावेळी SP कॉलेज मैदानावर त्यांची सभा देखील होणार आहे। मोदींच्या सभेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपसह महायुतीत सहभागी मित्रपक्षांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे देशाचे स्पेशल नागरिक नाही, देशातील प्रत्येक नागरिकाची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला किंवा यंत्रणेला आहे। मुख्यमंत्र्यांची देखील यातून सुटका झालेली नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे। मनसेच्या सचिन शिंगडा यांनी विक्रमगड मतदारसंघातील गावपाड्यात जाऊन मतदारांशी संवाद साधला। त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी नागरिकांनी देखील आपुलकीने त्यांना आपल्या समस्या सांगितल्या। मी तुमच्या पाया पडते, 20 तारखेपर्यंत थांबा, ऊसतोडणीला जाऊ नका, आधी मतदान करा आणि मग जा अशी भावनिक साथ पंकजा मुंडे यांनी घातली आहे। तर भाषणावेळी पंकजा मुंडेंनी वनवास ऐवजी संन्यास असा उल्लेख केला। दरम्यान चुकून संन्यास म्हणाले अशी सारवासारव पंकजा मुंडे यांनी केली। जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपला खिंडार पडलाय। चाळीसगावात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या शहर प्रमुखांसह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। देवेंद्र फडणवीस पवार साहेबांचा नाद करायचा नाही, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो असं म्हणत आमदार
रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावलाय, तर फडणवीस आजच्या युगाचे जनरल डायर असल्याची ही जहरी टीका रोहित पवार यांनी केली आहे. नेवासा मतदारसंघातील दादागिरी मोडून काढणार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना इशारा दिलाय. नेवासामधील शिवसेना उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार सभेत शिंदे बोलत होते. शरद पवार हे माझ्या विरोधात बोलणार नाहीत असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय, तर जे माझ्या विरोधात बोलले तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं असल्याचं देखील वळसे पाटील म्हटलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार आणि उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी आज शिरूरमध्ये खरं तर कालच पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्या कुटुंबाचे आणि पवारांचे 3 पिढ्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, त्यामुळे मी अशोक पवारांसोबत आहे असं वक्तव्य प्रकाश धारीवाल यांनी केलंय. भाजपचे डोंबिवलीतील उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी डिजिटल प्रचारासह प्रत्यक्ष भेटीगाठींना महत्त्व दिलंय. डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समित चिटणीस यांच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या संकल्पपत्राच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या रोडमॅपवर चर्चा केली. जळगाव विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी डिजिटल चित्ररथामार्फत जनजागृती केली जाते. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. महाविकास आघाडी विरोधात भाजपनं नवा व्हिडिओ व्हायरल केला आहे. अॅनिमल चित्रपटाच्या धर्तीवर भाजपनं महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. आदित्य आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरून खिल्ली उडवण्यात आली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत असं वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोणीकरांनी सारवासारव केली. निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुट्टी द्यावी अशी मागणी द म्युनिसिपल युनियननं केलेली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना त्यांनी या संदर्भात पत्र दिलंय. मुंबईत गृहमतदानाला प्रारंभ झालेला आहे. मुंबादेवी मतदारसंघात 85 वर्षांवरील 103 ज्येष्ठ नागरिकांसह 11 दिव्यांग मतदारांनी मतदान केले. आता एक मोठी बातमी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खास त्यांच्या शैलीत विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. विरोधी पक्षातील अनेक नेते मुख्यमंत्री पदावर दावा करत असल्याच्या मुद्द्यावरून गडकरींनी त्यांना टोला लगावलेला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचा टीकेचाही समाचार घेतलाय. संविधान तोडमोड करण्याचं काम काँग्रेसनं केल्याची टीका त्यांनी केली आहे. तर जे नेते आपल्या कामावर निवडून येत नाहीत ते जातीच्या ढाली वापरतात, मात्र जे काम करतात त्यांना जातीची गोष्ट करण्याची गरज नसते असंही गडकरी म्हटलंय. दुसरीकडे अनिल देशमुखांवर देखील गडकरींनी टीका केली आहे. मला त्यांनी विचारलं की हे फलाने नेते आहेत, हेही पण मुख्यमंत्री हो म्हणतात, हेही पण हो म्हणतात. मी म्हणलं तुम्ही एक सिनेमा बघितला होता का? म्हणे कोणता? थांब टकल्या भांग पाडते. म्हणे काय झालं? म्हणलं त्या सिनेमामध्ये एक टकल्या होता, म्हणलं त्याला केस नव्हते, तर तो कंगवा फिरत होता म्हणतात. आता टक्कलवर कंगवा फिरून काय उपयोग आहे? सध्या असे अनेक टक्कलवाले आहे का जे कंगवा फिरून लागले आहे. अंधेरी रात में दिया मेरे हात में. चला दौडो. शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता करणार आहे. आणि या संविधानाची मोडतोड जर कोणी केली असेल तर 1975 साली ज्यावेळी आणीबाणी लागली त्यावेळी काँग्रेस सरकारने इंदिराजींनी आपल्या स्वार्थाकरता या संविधानाला तोड मरोड टाकलं. पूर्णपणे संविधान तोडण्याचं पाप या देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केला. आणि आमच्या नावाने बोंबलतात. चोराच्या उलट्या बोंबा, उलटा चोर कोतवाल कोटाटे. हा कोणता न्याय आहे? जे नेते आपल्या कामावर निवडून येत नाही ते जातीच्या तलवारी ढाली पुढे येऊन तुमच्याकडे येतात, पण जे काम करतात त्यांना जातीचा गोष्ट करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचारता का कोणाचं हॉटेल आहे, कोणा जातवाल्याचं आहे? नाही, माझ्या जातवाला याच्याकडे जातो म्हणता तुम्ही. जिकडे आलूगोंडला चांगला लागते तिकडेच घुसता ना. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर चांगला डॉक्टर पाहिजे म्हणते. कोणीही चालते, ते चांगला पाहिजे. तेव्हा चालतं का माझा जातवाला आहे करून घ्या ना याच्याकडे ऑपरेशन? नाही नाही म्हणते, रिस्क आहे. मग तिथं रिस्क आहे ते इथं रिस्क नाही आहे का?
आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। पालिका रुग्णालयातील 600 नर्सेसना मागील 4 महिन्यांपासून वेतनच मिळालेलं नाहीये। वेतनासाठी कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांना साकडं घातलं, मात्र वेतन न मिळाल्यानं नर्सेसमध्ये प्रचंड नाराजी आहे। कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील एका बंगल्यातून 110 तोळे सोनं आणि 1.5 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी दोघांना अटक करत 57 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। सांगलीच्या मिरजमध्ये किराणा दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। सांगलीच्या आष्टा रस्त्यावर साठेनगर परिसरात गव्याचा वावर आहे आणि गवा अचानक दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दिवाळीच्या सणाला कोणतीही हक्काची आर्थिक मदत एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही। याच्या निषेधार्थ नगरमधल्या पाथर्डी डेपोतील कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांसमोरच चटणी भाकर खाऊन निषेध केला। मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचित रजा नाकारल्यानं त्यानं नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे। यावेळी कारागृह अधीक्षक यांना नोटीस बजावण्यात आली आहे। समाज माध्यमांवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी 5 जणांनी तलवारी खरेदी केल्याची माहिती समोर येताच नागपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। यात 5 जणांसह 6 तलवारी जप्त केल्यात। यातील 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत। आता एक मोठी बातमी। शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनंत गीते हे उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ आले होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। लाजेला देखील लाज वाटेल इतकं नीच राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलंय। आताचं राजकारण नीचपणाचा कळस झालाय। पक्षच नाही फोडले तर घर देखील फोडले आहेत। तसंच काका पुतण्यांमध्ये, बाप लेकामध्ये, भावाभावांमध्ये भांडणं लावली आहेत। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। आता नीचपणाचा कळस झालाय। आता नीचपणाचा कळस झाल्यानंतर नीच राजकारण काय आहे हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे। कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय। पक्षच नाही फोडले, घरं फोडली। काका पुतण्यामध्ये भांडण लावलं, भावा भावात भांडण लावलं, बाप बेट्यामध्ये भांडण लावलं, भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं। अरे हे कल्चर, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का? लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे। खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं। ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा 49 महाकाय फलकांवर काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला केली आहे। तसंच त्यावर सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलाय। समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम श्रेणीमध्ये नोंदला जातोय। मुंबई शहर आणि उपनगरातील बेकऱ्या, वाहनं, कारखाने, भट्ट्या आणि बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडते। या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या शरीरात श्वसनाद्वारे 5हून अधिक सिगारेटच्या धुरा एवढा घातक धूर जातोय। 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात अधूनमधून घट झाली असून पहाटे गारवा जाणवू लागलाय। मुंबईशिवाय कल्याण आणि ठाणे या पट्ट्यातही 2 दिवसांपासून तापमानाचा पारा खाली उतरलाय। पुण्यातील डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर कमी झालाय। शहरात जुलैपासून वाढत गेलेली या आजारांची रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात घडली आहे। राज्य शासनानं जून 2023 मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। रब्बी हंगामात देखील प्रति अर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे। नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे। रब्बी